कारण अंपायर्स आशाभूत नजरेनं पाहत होते. मग रमेश काय तुम्हाला कधीही गिफ्ट मिळू शकतं यात शंका नाहीये. जेव्हा मॅच मध्ये ऐकूयात मोहन भोईरला. हॅलो हॅलो धन्यवाद ओमकार. हॅलो हॅलो तर चला जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. बॅक टू नावनी क्रिकेट. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास. नाणेफेक दोन संघांमधून देखील आपण पाहिली. नाणेफेकीचा कॉल लागतो पिंपळकर संघाच्या बाजूने. प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जातं श्यामदादा चौधरी यांचा जो संघ आहे जनमान सरवली या संघाला फलंदाजीसाठी. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकाचा तो गोलंदाज संतोष. तर सलामी जोडी देखील आपण पाहतोय संजय आणि रवींद्र. हॅलो एंड बॅक टू नाव इन क्रिकेट. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक आता तो गोलंदाज संतोष. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन संजू. नॉन स्टॅटिक रवींद्र. आणि पहिला चेंडू ऑन द करण्याचा प्रयत्न. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. इनफिल्डच्या वरून चेंडू सीमारेच्या बाहेर जाणारा पहिला चौकार आपण संजूच्या बॅटमधून पाहिला. का लाजवाब फटका होता. टायमिंग उत्तम होतं. प्लेसमेंट उत्तम होती. थोडासा ऑस्ट्रोमच्या बाहेरचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. फलंदाज बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसं स्क्वेअर केलं होतं आणि एल्पिन इनफिल्डच्या वरून आपण हा फटका पाहिला. कव्हर क्षेत्रामधून चेंडू मार्गस्थ झाला होता. सीमारेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय संजय याच्या बॅटमधून. चौकानं संघाचं खातं उघडतो. संघाचा श्रीगणेश बिन बाद 4 अगेन्स्ट पुन्हा एकदा. या ठिकाणी मात्र मोठा फटका फसतो की काय. यस फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं आपण पाहिला. काऊ कॉर्नर सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात होतो. कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक असं चेंडूला कलेक्ट केला जातोय आणि महत्वाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या चेंडूवर चौकार पाहिला होता मात्र दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज कमबॅक होताना संतोषाला पाहिलं. फलंदाज बाद होतोय संजय. नेक्स्ट बॅट्समन केशव. मागच्या सामन्यामधून ज्यानं खरोखर अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला होता. त्या झेलसाठी देखील मला वाटतं हर्षद यांच्याकडनं एक पारितोषिक 500 रुपयाचं ज्यानं स्वीकारलं होतं तोचा फलंदाज आता मात्र फलंदाजी करण्यासाठी केशव येतो. चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या.
आज निश्चित या दोन्ही संघांची या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी आपण पाहिली. विजयासाठी जे फॉर्मॅट असतात, तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी, एक तिन्ही फॉर्मॅटमधून जनमन गोवे या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू जगदीशजी यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून पिंपळगर संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले. त्याचबरोबर आमचे सन्माननीय श्यामजी जगताप महाराष्ट्र पोलीस दलातील एक उच्च अधिकारी आहेत. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला. तो फटका उत्तम होता, प्लेसमेंट देखील चांगली होती. 2 धावा कंप्लीट केले जातील. या 2 धाव्याने केशव याच्या बॅटमधून आपण या 2 धावा पहिल्या 2 धावांची संख्या धावसंख्या 6 वर पोहोचतं. एक बाद 6 षटक क्रमांक पहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे, जज करू शकला नाहीये. क्रिकेटमधून झेलला फार महत्वाचं स्थान मित्र. घ्या कॅच जिंका मॅच, ले लो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच, असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमधून पाहत असतो. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिले जातात आणि याचबरोबर 2 धावा देखील केल्या जातात. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 8. एक बाद 8 षटक क्रमांक पहिलं. या ठिकाणी लाजवाब फटका, मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. आपण शॉट थर्डमॅनला पाहिलं होतं, फर्स्ट गलीमधून आपण पाहिलं होतं. फलंदाज राजू शेळके यांना आपण पाहिलं होतं. काय लाजवाब कामगिरी. स्विच इट केलं होतं चेंडूला, आपण पाहिलं होतं. रिव्हर्सचा फटका देखील मारला होता, मात्र रिव्हर्सचा फटका मारायचा असेल मित्र, त्या चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. आज या स्पर्धेला खास करून वलवून शुभेच्छा येतात आमचे परममित्र देखील रुपेश पाटील आणि क्रिकेटचे एक नसीम चाहते आणि शिवमाता बळ्या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद रुपेश. आपण सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑब्झर्व करता, आम्हाला देखील आपण लाईक करता. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय अध्यक्ष चषक 2021 एक बांद्र्यामध्ये काढले आयोजित बिग स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी चला आपण जास्त बेल घेऊ नका प्लीज. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण निश्चित स्पर्धा ऑब्झर्व करताची स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा एक बिग इव्हेंट आपण पाहतोय. खरोखरच तालुका क्रिकेटमधली सर्वात मोठी स्पर्धा आज या मैदानामध्ये आपण पाहतोय आणि या स्पर्धेला अध्यक्ष चषकाला जनमन गोवे या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि महाराष्ट्र दलातील पोलीस दलातील एक उच्च अधिकारी देखील आहेत श्याम जगताप. हे देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद श्यामजी जगताप. खास करून त्यांच्याकडनं पिंपळकर संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं, सरवळी संघाला देखील त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर जनमन गोवे या संघाचे उत्कृष्ट खेळाडू दिलीप पाटील हे देखील या स्पर्धेला आणि त्याचबरोबर गोवे संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद दिलीप पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ऑब्झर्व करता, आम्हाला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करता. धन्यवाद.
अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट आपण आयोजन पाहतो एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा बंदरामध्ये काल्डर 40+ आयोजित अध्यक्ष चषक 2021 ही स्पर्धा आपण ऑब्झर्व करतोय. मान्य श्री डॉक्टर श्रीधर पाटील यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. आज या स्पर्धेला खास करून गोवेगावचे नामांकित खेळू आणि संघटनेचे सन्मानी उपाध्यक्ष खजिनदार आहेत मान्य श्री तानाजी पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद तानाजी पाटील. चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या. पंचांनी आपला काय निर्णय असेल तो लगेच करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका.
सरवली संघाला मला वाटतं 2 धावांची पॅनल्टी देखील लागते. तर षटक क्रमांक पहिला समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या पॅनल्टीच्या धावा आहेत त्या आपण ॲड करतो का? ॲड केल्यात. पॅनल्टीच्या धावा देखील आम्ही ॲड करतोय. या 2 धावांनी संघ धावसंख्या 10 वर पोहोचते. हॅलो, या अगेन्स्ट संघाला धावा द्यायच्या आहेत. या ॲड करू नका. जो टार्गेट असेल त्याच्यातनं 2 धावा आपण लेस करूया. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ऑन दी कार्पेट आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून देखील केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघा धावसंख्या 1ने पुढे असते. धावसंख्या होते ती 9. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज नंदू याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिला होता. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. टायमिंग व्यवस्थित सेट झालं नव्हतं. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधला गेला नव्हता. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बडा कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही. स्क्वेअर ऑफ इकडे आपण चेंडू पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्याकडे जाणारा चेंडू आउटफील्ड मधून काय लाजवाब कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज कबीर हा बाद होतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. कबीर. नेक्स्ट नो बॅट्समन उमेश येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पंचांना क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो. डावखरा फलंदाज रवींद्र. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. चेंडूला जागेवर फोर्स केला होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट आपण पाहतो. 1 बॉल एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्रात बीट करून चेंडू वाडिश लॉंग यांच्यामध्ये सरळ सीमाच्या बाहेर जाणारा एक चांगला चौकार येतोय. रवींद्र याच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 13. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धावसंख्या होती ती 13. 2 बाद 3 बाद 13. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीट झाली होती. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका रवीच्या बॅटमधून आपण देखील पाहिला. आता मात्र निश्चित अतिशय चांगला चेंडू. चेंडू येण्याच्या अगोदर आपण कुठेतरी पाहिली बॅट थोडीशी रिलीज झाली होती. पंच मात्र वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळ. धावसंख्या 1 ने 14. लाईन चुकीची. आउट ऑफ स्टंप. या ठिकाणी मात्र निश्चित फलंदाज थोडासा शप्पल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. एकच धाव. या एका धावेने संघ धावसंख्या पुढे धावसंख्या होते ती 15. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय नंदू याच्या माध्यमातून. चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या.
चला प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पहिल्या चेंडूला सुंदर हुक केलं होतं. चेंडू लॉंगली सीमेसला ट्रॅव्हल झाला होता. वन बॉस एका टप्प्याने मात्र चेंडू शतरक्षाला बीट करतोय. सीमाच्या बाहेर जाणारा चौकार आपण फलंदाज उमेशाच्या बॅटमधून पाहतोय. या चौकारा संघात धावसंख्या 4ने पुढे सकते धावसंख्या होते ती 19. षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.50च्या सरासरी धावा जमा झालेल्या आहेत त्या 19. चला पिंपळगर संघ आपण थोडसा कुठेतरी उशीर करता. षटक क्रमांक तिसरं वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज महेश. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बिग ब्लो का लाजवाब फटका जागेवरून चेंडूवर सुंदरसं फोर्स केलं होतं. अप्रतिम उत्कृष्ट फटका.
नेक्स्ट बॅट्समन रणजित. चला पंच देखील तुम्हाला ऑन केलं जातं. प्लीज आपण थोडंसं बेलिबेली ऑन करत चला. कारण चालू सामन्याचा जर आपण विचार केला अतिशय जास्त टाईम या सामन्यामधून आपण पाहतोय. गोलंदाज क्षेत्ररक्षक प्लीज थोडंसं सहकार्य करा. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू मिडॉन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. मार्गस्थ होतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न. फेक उत्तम होती. चेंडू कलेक्ट करता आला. एसटी रक्षक संतोष याला धाव मिळते. संघाला 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 28 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला इम्प्राइज अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका. ताकदीपेक्षा युक्तीचा जास्त वापर आपण पाहिला. चेंडू शॉट पाहिले. एक सीमेकडे ट्रॅव्हल मार्गस्थ होतोय. का लाजवाब फटका होता. स्वीप केलतो चेंडूला. चेंडू शॉट फाईन एक सीमा रेषेच्या बाहेर जाणारा नेतर दीपक चौकार येतो. चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 32. षटक क्रमांक 3 संपत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 11.33 ची सरासरी आपण पाहतोय. 32 धावा झालेल्या आहेत. प्रति षटकाचा विचार केला 3 षटकांमधून 11.33 ची सरासरी आहे. 32 धावा पलकावर. चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायचं आहे. रवी चला स्पीडअप करायचं. थोडंसं वेल कमी घ्या. वैयक्तिक पहिला सांघिक 3. गोलंदाज चला आपण जरा सज्ज व्हा. रवी चेंडूला ऑन साईडचा फटका आपण पाहतो. फटका फसतोय. प्रतिम उत्कृष्ट झेल कले केला जातो. वेल जज कॅच. हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडंसं फोर्स केलं होतं. फटक्यामध्ये ताकद निश्चितच कुठं आपण पाहिली नव्हती. यांना पाहिलं होतं काय लाजवाब झेल या स्पर्धेतला मला वाटतं दुसरा झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला फटका. चेंडू ग्राउंडेड होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नामधून मात्र फलंदाज फसतोय. धावबाद स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. शरद माळी कुठल्याही चेंडूचा सामना न करता हा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे.
मला वाटतं ही शेवटची जोडी असेल मैदानामध्ये. आपण शेवटची जोडी पाहतोय जनमान सरवली संघाची. महेश न्यू नेक्स्ट बॅट्समन महेश येतोय. एक संघातील शेवटची जोडी मला वाटतं बाकी आहे. महेंद्र चौधरी आणि महेंद्र पाटील अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चला गोलंदाज प्लीज आपण वेल कमी घ्या. 33 धावसंख्या 33 आहे. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. त्यांना 10 प्लेयर ठेवायचे आहेत ना. 8 फलंदाज तंबूचे आश्रय आहेत. अतिशय चांगला चेंडू फ्लिक कोलर. एक धाव कंप्लीट. एक धावनी संघात धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती 34 अगेन्स्ट. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. चला प्लीज गोलंदाज आपण वेल कमी घ्या. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आपण पाहतोय. मिडवून चेंडू लॉंगरला येतोय. 1 बॉन्स पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याने बघूया चेंडू कलेक्ट केला जातो की नाही. मात्र 2 शतरक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा हा चौकार देखील येतोय. या चौकार संघात धावसंख्या 38 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवी. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा फलंदाज रवी. महेंद्र याच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. आजच्या दिवसात सर्वोत्कृष्ट फटका म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. शॉट ऑफ द टुर्नामेंट. लाव जवाब. डान्सिंग डाऊन द विकेट इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. आणि हा फटका पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामधनं एकच आवाज अप्रतिम. आणि नंबर आहे बॅटिंग करण्याचा त्याचा 10 आणि 7 आणि 7 नंबरवरती येऊन तो बॅटिंग घातक करतोय. आता टीमला एक फायटिंग टोटल मिळालाय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 46. 8 विकेट जाऊन देखील 46 बनल्या. ही फार चांगली गोष्ट आहे टीम सरवलीसाठी. 6 चेंडूंचा सामना केला आणि मैदानावरती 2 षटकार 2 डबल आणि 1 षटकार एका सिंगलच्या मदतीने 19 रन त्यानं केल्या. 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेकॉर्डनी नुकता जो इनसाइड आउटचा षटकार मारला ना तो आजच्या दिवसामध्ये आठवणीत राहील स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत. हॉट शॉट ऑफ द मॅच. क्वालिटी होती त्या फटक्यामध्ये. अपिश अँड पनिश. तरी आमचं समालोचन कक्ष तुम्ही पाहता. आमचे समालोचक मोहन भोईर आहेत एका बाजूला. फार त्यांचं शेड्यूल बिझी असतं. अल्पेश गायकवाड आहेत आमच्या सोबतीनं. मी ओमकार शेट्टे आणि आमच्या अगदी बाजूला आमचे ओम फोटोशॉपचे नक्कीच ऑपरेटर आणि त्यामागे ओम फोटोशॉपचे ओनर अनिल केने यांना आपण पाहतोय. आज पूर्ण दिवसातून पहिल्यांदा तुम्ही कॉमेंट्री बॉक्स पाहता. थँक्यू सो मच. आमच्या कॅमेरामॅनचं देखील मनपूर्वक आभार. फायनली जाता जाता आमची आठवण तुम्हाला आली. 46 रन झाले. 47चं टार्गेट आहे. 1 ओव्हर नंतर पेनल्टीच्या 2 रन आम्ही तुमच्या स्कोरबोर्डवरती ऍड करू.
आपण त्यांच्याकडे 45 ऑलरेडी प्लेअर होता. एक ओव्हर बोली ना. 40+ एक प्लेअर कमी. हर्षदादा चान्स. क्या गरज सर असतील, त्याचबरोबरीने आमचे भाऊ सर असतील, सुनील सर असतील, या तिन्ही ऑफिशियलची एखाद्या स्पर्धेमध्ये सकाळी ते पोहोचले की ते अंपायर नाही त्या स्पर्धेचा घटक बनून जातात आणि आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे या अनुषंगाने ते काम पाहत असतात. त्या सगळ्यांचं कौतुक व्हायला हवं. फिल्डिंग सेट करायची आहे फक्त आणि फक्त 10 खेळाडू घेऊन सरवली उतरतीये, कारण 45चे जे 4 प्लेयर असायला हवे होते ते नाही आहेत त्यांच्याकडे. त्यामुळेच त्यांना 2 रनची पेनल्टी देखील सुरुवातीला लागली, कारण 45चा प्लेयर जो पहिल्या ओव्हरमध्ये यायला हवा बॅटिंगसाठी तो आला नाही. चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर एक सामना बाकी आहे. ऑर्गनायझर काही गोष्टी चर्चा जरूर सध्या करतात सरवली टीम सोबत. पाहिजे फायनली निर्णय काय आहे तो. ऑलरेडी 2 रनची पेनल्टी लागली आहे. अजून काही रनची पेनल्टी लागणार का नाही हा प्रश्न बाकी आहे. त्याचं उत्तर काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. रेग्युलर क्रिकेटमध्ये ॲडजस्टमेंट होऊ शकते, 40+ क्रिकेटमध्ये नाही. नाही तर नाहीच. तर फायनल निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा मॅनेजमेंट कमिटी. फक्त 2 रनची पेनल्टी आहे सरवलीला, बरोबर? यस नो? चला मॅच सुरू करा. सलामीची जोडी मैदानावरती इंटर झाली आहे. टीम आपण पाहतोय सरवली, दुसऱ्या बाजूला आहे पिंपळघर. स्ट्रायकर इनला मागच्या मॅचचा हिरो संतोष जोशी, 13 बॉल 40 रन केले. एक का ती मॅच जिंकून दिली आणि दुसऱ्या बाजूला आलेत भरत. आणि आता मॅचचा दुसरा डाव सुरू करूया परत, जिथे टार्गेट चेस करायचं 47. 47चं टार्गेट आहे. ज्यावेळी एक ओव्हर कंप्लीट होईल 2 रनची पेनल्टी मी ऍड करू
पिंपळगडच्या धावफलकावरती. टार्गेट 47 आहे, तेच राहणार आहे. चला मॅच सुरू करा प्लीज. अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय, सामना सुरू करायला हरकत नाहीये. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि 10 प्लेयर फक्त घेऊन ही टीम खेळतीये. गेम ऑन. 47चं टार्गेट. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला, सरवली आणि पिंपळघरला. जाऊया 40+ अजून एक मोठ्या लढतीकडे, जी लढाई सुरू होतीये. पहिलाच बॉल खोदून काढलाय, कॅचची संधी, कॅच ड्रॉप आणि रनआउटची संधी आता आणि रनआउट. यस नो नो, 2 रन कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली धावगती खेळपट्टीवरती पाहायला मिळाली आणि कॅच देखील सुटली. 2 रन देखील आल्या. आणि आपल्या भाषेत एक म्हण आहे ना, अजून 2 धावेची पेनल्टी, कारण फक्त तुमचे 10 खेळाडू उतरले म्हणून. म्हणजे 4 रन 8 आपण करू. 1 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर त्या रन्स 8 केल्या जातील. पहिल्या बॉलवरती आले 2. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. पेनल्टीच्या रन्स तुम्हाला लागलेत आणि त्या कमबॅक नक्कीच करणं फार गरजेचं असेल. पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाला एकच फिल्डर आपल्याला पाहायला मिळतं बाउंड्री लाईन वरती लॉंग ऑनला. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. अजून एक सुंदर बॉल. सुंदर बॉल आहे, एकापेक्षा जास्त काहीच नाही. एक सिंगल मेल, एक सिंगलच्या मदतीनं टोटल पुढे सरकती आहे. धावफलकावरती धावा झाले 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर. या षटकामध्ये सरवली ही टीमच्या बॉलरला ना 6 पेक्षा कमी धावा खर्च करावा लागतील, म्हणजे जेणेकरून ज्या पेनल्टीच्या 4 रन्स आहेत त्या कव्हर होऊ शकतील. आणि पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही इकॉनॉमिकल बॉलिंग करताय तर त्या पेनल्टीच्या रनचा फारसा इम्पॅक्ट पडणार नाही. मध्ये 1-1 रन आहे, ती रन आहे, तिची किंमत तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत मोजावी लागेल, यात शंकाच नाहीये. फक्त आता ते जे रन्स पेनल्टीच्या ऍड झालेत त्या कव्हर कशा होतील तो प्रयत्न सरवलीला करायचा आहे. कारण त्या कव्हर झाल्या तर विजय मिळेल. कॅचची संधी, पॉइंटला एक सुंदर झेल, फलंदाज बाद आणि मोठा धक्का इथे लागलाय. बाद झालेत, भरत चाललेत शून्यावरती परत डगआउटच्या दिशेनं. अगदी पहिली विकेट फार लवकर मिळवून दिली आहे. भरतला बाद केलंय, जावं लागतंय त्याला मैदानातून माघारी. धक्का लागलाय पहिला पिंपळगड टीमला. नवीन फलंदाज दाखल होतोय नंबर 3 वरती राजू. राजू मेरा नाम वैसा काम. अगदी आता हे खेळ तो खेळाडू करेल का? फार लवकर आलात. आता डगआउट मध्ये नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चहाची सुविधा उपलब्ध झाली आहे. थँक्यू. फार इम्पॉर्टंट आहे चहा. बॉल तयार, हाफ ट्रॅकर आहे, पाठवलाय बॉल डीप मध्ये लॉंग ऑनला. कबीर तिथे तैनात. फिल्डिंग फास्ट सुंदर त्याने केली आहे. थ्रो देखील चांगला आलाय. आणि काय घडलं, काय घडलं? एक मोठी विकेट रनआउट मिळणार होती तुम्हाला अगदी समोर. मात्र म्हटलं जातं ना, काखेत कळसा गावाला वळसा, अगदी तशीच काही स्थिती झाली. अगदी समोर होती विकेट. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट शोधायला गेले आणि एक मोठा खेळाडू आहे त्याला जीवनदान इथे मिळालंय. सिंगल येते राजूच्या बॅट मधून. धावफलक 1 ने पुढे सरकेल. टीमची टोटल आहे 4. बॉल तयार. अजून एक सुंदर बॉल लेग बिफोर विकेट साठी अपील झालंय आणि मिळतीये एक सिंगल आणि अंपायरचा इशारा लेग बाईज. आणि या लेग बाईजच्या मदतीनं पहिलं षटक पूर्ण झालंय. टोटल रन झालेत 5, पेनल्टीच्या 4. आणि जी चर्चा आपण करत होतो की सरवलीला 7 धावेपेक्षा कमी धावेचं षटक हवंय आणि संजयनं सांगितलं हो मी ते करू शकतो, माझ्या टीमनं चुका केल्यात, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे ते भरून काढण्याची.
आणि कमबॅक फार चांगलं झालंय. एक गडी बाद, फलकावरती 9 धावा. पेनल्टीच्या रन 8 झालेत. लक्ष सुद्धा पिंपळगर. आता इथनं समीकरण आहे उर्वरित 18 चेंडू, धावा करायच्यात 38. स्पीडअप करा प्लीज. कबीर फास्ट खेळा. जितू चौधरी त्याची अनुपस्थिती देखील या मॅच मध्ये, त्यामुळेच आता चौथं षटक कोण टाकेल हा देखील प्रश्न असणार आहे टीम सरवलीकडे. फास्ट खेळा प्लीज, फास्ट खेळा. आता तुम्ही बाउंड्री लाईन वरती 6 फिल्डर ठेवू शकता की 7 अंपायर? 7 बरोबर, कारण आधी पेनल्टी त्यांना लागली आहे. तेव्हा आता त्याची किंमत त्यांना जर मोजायला सांगितली तर त्यांना फार महागडी पडेल. फारसा अन्याय देखील कोणत्या टीमवरती होणार नाही, म्हणून जी संघटना आहे कटिबद्ध आहे क्रिकेटसाठी, त्यांच्या नियमावलीसाठी जी शिस्त आहे त्या शिस्तीचं पालन करावंच लागेल. आणि तिथे जर कोणतंही उल्लंघन झालं तर त्याचा पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागतोय. हॅट्स ऑफ 40+ कमिटीला, संघटनेला, ज्या संघटनेचे संस्थापक आहेत आदरणीय कुंदनशेठ पाटील. बॉल तयार. ओव्हर नंबर 2. हलक्या हातानं कट केलाय, थर्डमॅनला अडवलाय बॉल आणि रनआउटची संधी आणि थ्रो आलाय नॉन स्ट्रायकर एंडला, म्हणजेच एक सिंगल. तर विकेट कोणाची हवी आहे पिंपळघरच्या विरुद्ध सरवलीला ते त्यांनी सांगितलंय. 40+ मध्ये गेम प्लॅन असतात, रणनीती असते. रणनीती का तर असा रिझल्ट त्यांना हवाय. दबाव बनलाय त्या फलंदाजावरती, अर्थातच राजूवर. तो दबाव अजून वाढवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. धाव फलकावरती धावा थांबलेत 10 या आकड्यावर. 1.2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. फ्लाइट दिली आहे, फुल टॉस होता आणि फ्रंट फुटला येऊन खेचलाय बॉल, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिसफील्ड झाल्यानंतर चेंडू सीमा पार, चौकार. फायदा उचलला. आणि इथे कमबॅक झालाय. हा चेंडू डॉट येतोय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या टीमच्या माध्यमातून. अष्टविनायक ठाकूरपाडा तयार राहायचा. बॅकफुटला येऊन कवसला, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दुसऱ्या टप्प्यावरती उचलला चेंडू, 2 धावा मिळतील आणि धावफलक 2ने पुढे सरकतय. टीम जाऊन पोहोचली आहे 16, करायच्या 47. अजूनही 31 रनची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 13 बॉल आणि 31 रनची गरज आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, कॅचची संधी आणि झेल घेतलाय. फलंदाज झालेत बाद. धक्का लागलाय तिसरा पिंपळघरला आणि लक्ष उरलंय. 12 बॉल 31 रन. बॉल आणि 31 रन.
2 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत धाव फलकावधी 16. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 47चं टार्गेट 31 अजून करायच्यात. तिसरं षटक या मॅचमध्ये महत्त्वाचं आहे, कारण मागच्या मॅचमध्ये 13 बॉल 40 रन ज्या खेळाडूनं केल्या होत्या तो फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. बारा बॉल 31. सरवली की टीम पिंपळघर अष्टविनायक ठाकूरपाडासोबत कोण असेल आजच्या अंतिम लढतीमध्ये, त्याकडे देखील लक्ष आपलं प्रत्येकाचं लागलंय. बॉल तयार होतं बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी तयार झाला. तिसऱ्या षटकात प्रवीण मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. स्विच हिटचा डावा त्याचे बॅट्समन होते. पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड केलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन होते. मागचे काही काळ सातत्यानं उजव्या त्याच्या फलंदाजांना आपण पाहिलं. स्टान्स देखील थोडासा क्रॉस होता आणि तोच फायदा उचलला. पाहिलं की आडवा बॅटनं लॉफ्ट करायला रेडी आहेत. आउटसाईड द ऑफ स्टिकला चेंडू पिच झाल्यानंतर हलकासा आतमध्ये देखील आलाय आणि क्लीन बोल्ड. उजवी स्टिक वाकवली आहे आणि संघाला बॅकफुटला ढकलला जात आहे, कारण जो फलंदाज संतोष जोशी आहे त्याला स्ट्राईक जास्त मिळाली नाहीये. आतापर्यंत 13 बॉलमधनं फक्त 4 चेंडू त्याला मिळालेत आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक पासून दूर कसं ठेवता येईल हा प्रयत्न संतोष जोशीच्या विरुद्ध टीम सरवली करतीये. अजून एक डावा त्याचा खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना स्ट्रायकर एंडला. ओम फोटोशॉपचा आपण आभार व्यक्त करू. अतिशय चांगलं टेलिकास्ट ते करतात. नुकतंच आपण पाहिलं प्रिन्स मूवीज जी भिवंडी मधली वेबसाईट आहे त्यांचे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले. फार मोठं चांगलं सेलिब्रेशन झालं. ओम फोटोचे आतापर्यंत सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. तर तुम्ही जरूर या चॅनेलवरून जर मॅच एन्जॉय करताय तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. फटका लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वॉट अ कॅच. कोण विश्वास ठेवेल की हे 40+ क्रिकेट आहे. मला तर बसत नाहीये आणि जर तुम्हाला देखील बसत नसेल तर या कॅच साठी टाळ्या तर जरूर बनतात. ग्रेट कॅच. होत्या इथे देखील कव्हर केल्या गेल्या. इथे देखील षटकार येऊ शकला असता. 6 वाचवल्या. विकेट मिळाली. डावा त्याच्या बॅट्समन क्रिकेटमध्ये नेहमीच घातक असतात आणि धक्का लागला महेशच्या नावानं. नंदू आहे आता नवीन फलंदाज. आता पाहायचं आहे नंदू विजयाचा नक्कीच कळस चढवेल का, कारण संघ फार अडचणीमध्ये. हॅट्रिक बॉल आहे प्रवीणचा आणि जर त्यांना हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक हर्षददादा चौधरी यांच्याकडून दिलं जाईल, जे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा. सरवलीचे एक लेजंड क्रिकेटर त्या बॅटिंग केली होती धानिवच्या विरुद्ध. 6 बॉल 26 रन. चॅम्पियन झाली टीम जय हनुमान सरवली, जी खेळत होती बालाजी इंटरप्राइजेस या नावानं पडघ्याच्या स्पर्धेमध्ये. आणि रन आउट फलंदाज बाद आणि मोठी विकेट. अजून एक धक्का लागलाय पिंपळगड टीमला. ही रनआउटची विकेट आहे जी संघाच्या खात्यामध्ये जाईल. अगदी कंजूस बॉलिंग होतीये. जशी सध्या जर आपण पाहिली तर चहाचा जो ग्लास आहे ना
त्याची साईज देखील हळूहळू छोटी होत चालली आहे. अगदी प्रत्येक फॉर्मॅटमध्ये माणूस ना हात थोडासा बारीक करतोय आणि इथे गोलंदाजीमध्ये देखील त्याच बारकाईनं धावा खर्च करते टीम जय हनुमान सरवली. अजून एक चांगला फटका. आता गॅप मोठा चेस फिल्डरसाठी आलेत फार वेगानं मिड विकेटला. थ्रो देखील तितकाच चांगला आलाय. काय फिल्डिंग झाली आहे, कलेक्टिंग चांगली आणि रनआउट. 4 चेंडूवरती 4 विकेट्स गमावलेत. त्या म्हणजेच टीम पिंपळघरनं आणि हे धक्के देत चालली आहे टीम सरवली. झालेत 47 करायचे आहेत. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 8 धावा करायच्यात. 8 चेंडू आणि 28 रनची गरज. नवीन फलंदाज झालेत विलासला झकास बॅटिंग इथे करावी लागेल कारण टीम फार अडचणीमध्ये. एक सिंगल मिळाली आहे. दुसरा रनचा प्रयत्न. 5 चेंडूवरती 5 विकेट. नाही थ्रो खराब आला. धावफलक स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतं 21. अजूनही 26 करायच्यात 7 चेंडू मध्ये. ऑन साइडला स्कोरिंग शॉट जरूर आहे. बाउंड्री मिळेल का? यस. चेंडू चाललाय फाईन लेगला सीमा पार आणि हा येतो चौकार. चौकार आलाय. समीकरण पाहिजे इथनं बदलेल का? चेंडू शिल्लक 6 रन करायच्यात 6 बॉल मध्ये. जिंकण्यासाठी 22. सहा चेंडू आणि 22 रन. आणि शेवटचं षटक घेऊन पाहायचं कोण येतं गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 22 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज संतोष जोशी बाद झालाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या खेळाडूकडे आशा होत्या पण सध्या जो स्ट्रायकर एंडला बॅटर आहे विलास तो इथनं रन्स बनवेल का त्याकडे लक्ष आपलं लागलंय. अंतिम षटक केशव घेऊन आलेत. मागच्या मॅच मध्ये 500चं प्राइज त्यांना मिळालं. अतिशय चांगली कॅच घेतली होती. फ्रंट फुटला आले. अप्रतिम स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला फटका. अगदी विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह जसा पाहायला मिळतो ना तसाच हा फटका होता. फ्रंट फुटला येऊन कव्हर्स मध्ये 2 रन मिळालेत. समीकरण बद्दल त्या 5 बॉल 20 40+ खेळाडू आहेत. लक्ष थोडस दूर जरूर चाललंय. पाहायचंय इथनं जिद्दीनं चिकाटीनं विजयासाठी पिंपळगडचे बॅट्समन पेटून उठतील का. अजून एक सुंदर फटका. लॉंग ऑफला हँड अँड कॉर्डिनेशन फार चांगला. बॅकलिफ्टला खाली आणलं. थ्रो चांगला. 40+ क्रिकेट आहे. अगदी असं वाटलेलं सुनील सर आज की काही खेळाडू पडताना दिसतील, काही खेळाडू धडपडताना दिसतील, काही खेळाडू अगदी उगीच विकेट टाकताना दिसतील. मग ते भिवंडीचे खेळाडू आहेत ते कुठे हार मानतात, कुठे एज मॅटर करते क्रिकेटमध्ये. आणि अगदी या सगळ्याच खेळाडूंना आज मन जिंकली. सलाम आहे तुमच्या क्रिकेटच्या कारकिर्दीला की आम्ही 25-26 वर्ष क्रिकेट खेळून काय कमवलंय तर फिटनेस कमवलंय. 25-26 वर्ष क्रिकेट खेळून आम्ही काय कमवलंय तर जिद्द कमवली आहे. मेहनत करण्याची एक प्रतीक्षा जी आहे ती अजूनही आमची संपली नाहीये. लाईन चांगली आहे. 1 मोर डॉट बॉल. अपील झालं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. मग 1 बाउन्स. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. कधी कधी काय होतं ना सुनील सर आपल्याला इथून दिसतं खेळाडूंना ते मान्य नसतं.
त्यामुळे अंपायरच्या निर्णयाची वाट येईपर्यंत ती वाट पाहावीच लागते. 3.3 षटकांचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये 3 मोठे फटके हवेत. एक्स्ट्रा कव्हरला सर्कलमध्ये आणलंय. मास्टर प्लॅन मैदानाच्या बाहेरून देखील 40+ मध्ये आखले जातात. आणि आता हर्षद खुश आहे कारण त्यांना माहिती आहे आता नेक्स्ट मॅच मध्ये जीतू चौधरी कमबॅक करेल का, कारण आता मोठी मॅच यानंतर. आता सरवलीचा विजय अजूनही निश्चित नाही आहे. क्रिकेट प्रेडिक्ट करू शकत नाही होत. व्हाईट बॉल्स येत आहेत मॅच मध्ये एखादा मॅजिक होतोय का त्याकडे लक्ष आपलं लागलंय. 3 बॉल बाकी आहेत. धावफलकावरती धावा झालेत आतापर्यंत आपण पाहतोय त्या म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 षटकार हवे. 17 रन करायचे आहेत. 19 हव्या होत्या. 2 व्हाईट बॉल टाकले. 2 व्हाईट बॉल म्हणजे मॅच कम्प्लिटली क्लोज होती ती ऑन झाली आहे. 3 बॉल 3 6 नाही. पुन्हा एकदा सरवलीची पकड. स्क्वेअर लेगला फोल्डिंग चांगली. थ्रो चांगला. यष्टीरक्षण खराब. 2 रन पूर्ण. 2 बॉल 15. 1 बॉल मध्ये 11 रन बनवताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. वीर तानाजी दापोडे रेग्युलर टीमच्या नावावरती तो विक्रम. इथे फटका आडवा बॅटनं खेचलाय जरूर. मॅच जिंकलात. घाई करू नका. यस, कारण कठीण आहे झेल. प्रयत्न तुमचे चांगले होते. वेळ कमी आहे. फास्ट खेळायचं. वेळ कमी आहे. फास्ट खेळायचं. ओ इठी आउट. अंतिम बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 बॉल आणि गरजेच्या तिथनं रन्स 13. बॅट्समन जाऊ द्या कारण क्रिकेट आहे. सोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही होत. आणि ही शिस्त लागायलाच हवी. सुनील सर ग्रेट जॉब. 1 मिनिट वाया गेला ना चालेल, काही हरकत नाहीये. नवीन फलंदाज यायलाच हवा. ह्या ज्या छोट्या छोट्या बेसिक्स आहेत ना त्या नेहमी लक्षात ठेवा. जे तुमचं प्रोफेशनलिझम आहे ते इथनंच वाढत असतं. तुमच्या नावापुढे जो व्यावसायिक जो शब्द आहे सुनील सर तो इथनंच लागतो. मग या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आम्ही तुम्हाला नेहमीच सहकार्य करू जेवढं आमच्याकडनं होईल. मात्र अनुभव तुमच्याकडे फार मोठा आहे. हा षटकार आलाय. शेवट गोड केलाय. मात्र पराभव स्वीकारावा लागलाय तो म्हणजेच टीम पिंपळगरला. हार्ड लक. चांगलं खेळला तुम्ही. लाईनअप करा. शेकहँड करून मैदान सोडा. सरवलीचे कॅप्टन थांबू नका. तुम्ही थेट जायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे ताडाळीचे मोहनजी भुईर आणि आपण करणार आहोत टॉस. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत. पुन्हा एकदा 1ल्या 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकाचे खेळाडू सगळे अपयशी. मात्र नंबर 7 वरती येऊन महेंद्र पाटीलनं 6 बॉलमध्ये केल्या 19 या टीमचा गेम चेंजर बनला. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा चॉकलेट बॉक्स तुमची वाट पाहताय. ट्रॉफी वाट पाहते गिफ्ट बॉक्स. आणि जे उपस्थित केलंय बंद्र्या मारुती कालेरनं आणि ते आम्हाला स्पॉन्सर कोणी केलंय ती नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मग आधी सरवलीचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं फास्ट. हॅलो. अतिशय चांगली मेहनत. राजन दादा असतील सकाळी आमच्या ते टच मध्ये होते. तानाजी दादा